महाराष्ट्राचं राजकारण ज्या काही मोजक्या व्यक्तींच्या नावाभोवती फिरत असतं त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. शरद पवार साहेब बोलताना आपल्या अनेक भाषणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख करत असतात. ती गोष्ट म्हणजे वेळीच भाकरी फिरवली नाही तर भाकरी करपली जाते, म्हणून वेळीच भाकरी फिरवली पाहिजे. आता भाकरी फिरवणे या गोष्टीतून शरद पवार यांना नेतृत्वात बदल करणे ही गोष्ट सांगायची असते. शरद पवार यांचा हा सल्ला त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. म्हणूनच अजित पवार यांनी मागच्या मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना विश्रांती देऊन त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मागच्या मंत्रिमंडळातील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम या ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट करून त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील अशा नेत्यांना संधी देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ व दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करत असताना अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद मात्र कायम ठेवलं आहे. आता हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद कायम राहण्याची काही कारणे आहेत. ती कारणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं कारण आहे ते कारण म्हणजे हसन मुश्रीफ यांचं अनुभवी असणं. आता सगळ्याच अनुभवी मंत्र्यांना डच्चू देऊन त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देणे ही गोष्ट पक्षाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी देखील योग्य नाही. हसन मुश्रीफ हे मंत्रिमंडळात प्रदीर्घ काळ मंत्री राहिले आहेत. त्यांनी राज्यमंत्री आणि त्याचबरोबर कॅबिनेट मंत्रीपद देखील सांभाळलं आहे. त्यांच्या या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा नवोदित मंत्र्यांना व्हावा व महाराष्ट्राला देखील याचा फायदा व्हावा या दृष्टीने हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. आता दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करणे. जेव्हा शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळेस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी त्यांना पाठबळ दिलं होतं. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच कोल्हापूर जिल्ह्यातील माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर, हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर या कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनी शरद पवार यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील तसेच स्वर्गीय आर. पाटील आबा यांनी देखील पक्षाच्या वाढीसाठी भरीव योगदान दिलं होतं. आता बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये यातील काही नेते हयात नाहीत तर काही नेते अन्य पक्षामध्ये स्थिर स्थावर झाले आहेत. सध्याच्या घडीला या यादीतील हसन मुश्रीफ हेच एकमेव नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार विजयी झाले आहेत. तर शेजारच्या सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार विजयी झालेला नाही. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या दोनपैकी एका जिल्ह्यात तरी मंत्रिपद देणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीनेच हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या संस्थात्मक राजकारणावरती चांगली पकड आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो किंवा गोकुळ दूध संघाची निवडणूक असो, कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक असो, या सर्व निवडणुकांमध्ये हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देऊन कार्यकर्त्यांना ग्राउंड लेव्हलवरती बळ देणं या दृष्टीनं देखील हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये तिसरं कारण आहे ते कारण म्हणजे हसन मुश्रीफ यांचं अल्पसंख्याक असणं. अजितदादा पवार यांनी वेळोवेळी अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देऊ असं वक्तव्य केलं आहे आणि आपल्या या वक्तव्याला अनुसरून त्यांनी विधान परिषदेवर सांगली जिल्ह्यातील इद्रिस नायकवडी यांची आमदार म्हणून निवड देखील केली आहे. या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचं अल्पसंख्याक असणं ही गोष्ट त्यांच्या पथ्यावरती पडली आहे. आता या यादीमध्ये चौथं आणि महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे जनमानसामध्ये हसन मुश्रीफ यांची निष्कलंक नेता अशी असणारी प्रतिमा.
यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्या घरावरती ईडीची रेड पडली होती, परंतु यातून कुठली गोष्ट साध्य झाली नव्हती. त्यामुळे आजही जनमानसामध्ये हसन मुश्रीफ यांची निष्कलंक, भ्रष्टाचाररहित नेता अशीच प्रतिमा तयार झाली आहे. आता या यादीतील 5वं आणि महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे हसन मुश्रीफ यांचं सर्व पक्षीय नेत्यांशी सुमधुर संबंध आहेत. हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही राजकीय नेत्याशी टोकाचे वैर नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ यांनी सर्व पक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून विविध संस्थेमध्ये आपलं प्रतिनिधित्व मजबूत केलं आहे. हसन मुश्रीफ कोणतेही वक्तव्य करत असताना अगदी मोजून मापून करत असतात. कोणावरतीही राजकीय भावनेतून एखादी टीका-टिप्पणी करण्याचे हसन मुश्रीफ कटाक्षाने टाळत असतात. यामुळेच त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेना या पक्षांमधील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत आणि यातूनच हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिपदाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधीलच नेत्यांकडून असो किंवा मित्रपक्षातील नेत्यांकडून असो कोणीही विरोध केला नाही. आता या यादीतील 6वं आणि शेवटचं महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर असणारी मजबूत पकड. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हसन मुश्रीफ म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच हसन मुश्रीफ असं एक समीकरणच तयार झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हसन मुश्रीफ यांना डावलणं म्हणजेच पक्षाचा सुपडा साफ करून घेणं असा सरळ सरळ अर्थ निघतो. त्यामुळेच हसन मुश्रीफ यांची नाराजी कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाच्या मुळावरती उठू शकते याची पक्ष नेतृत्वाला पुरेपूर जाणीव आहे आणि या जाणीवेतूनच हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. आता हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातील कोणत्या खात्याची जबाबदारी मिळेल हे येत्या 1-2 दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.